सर्वप्रथम अण्णाभाऊसाठी जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी झालेला आहे आणि त्यांचा मृत्यू 1969 ला झाला. ह्या दोन विसंगती आहेत. अण्णाभाऊ काही जास्त दिवस जगलेले नाहीत, तरी पण त्या तेवढ्या काळामध्ये की ज्याला अशिक्षित म्हणल्या जाईल की 1.5 दिवसाची शाळा आहे, अशी 1.5 दिवसाच्या शाळेमध्ये आज जगाला साहित्याचं धन त्यांनी पुरवलेलं आहे. कथा, कादंबऱ्या, लोकनाट्य जे त्यांना शक्य आहे त्यापेक्षा जास्त त्यांनी पुरवलेलं आहे. अण्णाभाऊ इथं थांबलेले नाहीत. अण्णाभाऊ रशियापर्यंत गेलेले आहेत, अण्णाभाऊ जपानपर्यंत गेलेले आहेत. ज्या रशियामध्ये सर्वप्रथम जगमानचं त्यांना हे होता, पावडा बोलायचा होता, त्यावेळेस अण्णाभाऊने त्या ठिकाणी जाऊन सांगितलं की मी भारतातून आलेलो आहे आणि महाराष्ट्रातून आलेलो आहे. की अण्णाभाऊ कोण आहेत? कारण आम्ही गल्लीबोळामध्ये राहणारे माणसं, आम्ही एका झोपड्यामध्ये राहणारे माणसं, त्यांना कुठे एवढी मोठी ओळख असणार. भारताच्या पंतप्रधानाला जेव्हा माहिती तिकडे रशियाच्या पंतप्रधानाने केली की तुमच्या इथलं अण्णाभाऊ नावाचे व्यक्ती आमच्याकडे आलेले, ते कुठे असतात, त्यावेळेस त्यांनी महाराष्ट्राला विचारलं की हे महाराष्ट्रात राहतात. आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला विचारावं लागलं की अण्णाभाऊ कुठे आहेत. त्यावेळेस यांना ते मोरारजीभाई देसाई होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं की अण्णाभाऊ या गल्लीमध्ये या भागाच्यामध्ये राहतात. की त्यांना हे आपले मोठेपण आहे या गोष्टीचं की ज्या माणसाला शिक्षण फार कमी मिळालं परंतु त्यांना जीवनामध्ये फार मोठी भरारी मारता आलेली. आता या ठिकाणी मोठा विषय झालेला आहे कुठला की 2 जातीचा. तर सर्वप्रथम मी एक विनंती करतो, 2 समाजालाच विनंती करतो की आपण त्या गोष्टीमध्ये जास्त इन्व्हॉल्व व्हायचं नाही. वरची लेवल आहे, वरच्या लेवलवर त्यांना काय करायचं ते करतात, बोलतात. एक 2-3 लोकच आहे त्यामध्ये बी की राजू थाटे असेल आणि कोणी आता किती वाकडं वाकडं त्यांना बी बोललं जाय, किती त्यांना वाईट वाईट बोलतात. एवढे ज्यांना ट्रोल करतात ना, आम्हाला देखील ते वाईट वाटतंय. कोण करतात? मांग मारायला मारा मांगायला. हे दोघांची लढाई, कोणाची दुसऱ्याची लढाई नाही. पाहतोय मुख्यमंत्री डोळे मस्त दोघांची लढाई चालू झालेली आहे. काय का असणार, आपली काम आपण याच्या पुढे भागून घ्यायचं आहे. त्यासाठी लढाई त्याला महत्वाची आहे. कारण आताच विषयांना सांगितल्याप्रमाणे ओबीसी मध्ये लढाई लागली, मराठामध्ये लढाई लागली. आता राहिलं होतं कोण? सगळ्यात 2 प्रमुख जाती मांग आणि महार या 2 राहिलेल्या जाती होत्या. त्या जातीमध्ये कसं लावता येईल. आता यांनी काय प्रश्न काढला की आता यांच्यामध्ये जातीला झगडा जर लावायचा असेल तर काय करता येईल. मग चला आरक्षणचा प्रश्न आहे. आरक्षणचा प्रश्न आता एक सार्वजनिक प्रश्न आहे. तो जोपर्यंत यांच्या काळजाला हात लावत नाही तोपर्यंत ते लोक पुढे येणार नाहीत. मग काय करावं लागेल? काय करावं लागेल तर त्याप्रमाणे त्यांनी आरक्षण नावाची चीज बाहेर काढली आणि बदर समितीनं तो अहवाल बाहेर काढल्यानंतर आता काढल्यानंतर 1-2 वर्ष त्याला बाहेर येऊ दिलं नाही, सरकारने येऊ दिलं नाही. नंतर मोर्चे आंदोलन सगळे करून तो आम्ही समजा बाहेर काढला. परंतु आता विरोध कोणाचा झाला? विरोध 2 समाजामध्येच झालेला आहे. पहिला मातंग समाजामध्ये काही लोक आहेत 1/4 म्हणा, ते देखील बाबासाहेबांना या गोष्टीला मानताच. दुसरी गोष्ट, आता बौद्ध समाजाचे माणसं सगळेच या ठिकाणी विरोधक नाहीत. बरेचसे आहे मंडळी की आताही रामदासजी आठवले असतील, प्रकाशजी आंबेडकर असतील, त्यानंतर केशव मेश्राम असतील, हे लोक देखील या गोष्टीला काय सहमत आहेत. त्यांनी काय बोलते, दोघांमध्ये वाद करण्यापेक्षा हे प्रश्न कसं मिटवता येईल, कसं एक संघ राहता येईल, कसं एकमेकाला दुजाभाव करता येणार नाही, ह्या गोष्टीचा आपण आता विचार करायची वेळ आलेली आहे. त्यांना जे करायचे त्यांनी केलेलं आहे, त्यांना जे सांगायचे ते सांगितलेलं आहे. परंतु आम्हाला काय करता येते की ज्या रशियामध्ये जाऊन अण्णाभाऊला संदेश द्यावा लागतो की पृथ्वी शेषेच्या मस्तकावर तरली नसून दीनदलित कष्टकऱ्याच्या तळ हातावर तरलेले आहे. हे देखील आपल्याला मोठेपणाने घ्यावं लागेल की एक समाजातला जास्त प्रमाणात न शिकलेला माणूस रशियासारख्या ठिकाणी जाऊन त्या अण्णाभाऊवरून तो संदेश देतो. त्यानंतर बाबासाहेबांचं तर आपल्याला गुणगान एवढं गावं लागेल की मातंग समाज, मी तर बोलतो माझ्या दृष्टीनं जेवढ्या लोकांसोबत माझी बैठक होते, ज्या ज्या लोकांसोबत माझं बोलणं होतं, पण खुद बाबासाहेबांच्या विरोधात कोणी आतापर्यंत मातंग समाजाचा माणूस बोलत नाही. एवढं बोलतोय मातंग समाज की जे बाबासाहेबांना उपकार केलेत जगात आम्ही दुसऱ्यानं कोणीच उपकार केले नाही. पण तो आता आमच्यामध्ये काही विघ्न संतोष आहेत, 2-4 लोक, तुमच्यामध्ये 2-4 असतील, त्यांच्यामध्ये 4-5 असतील. ह्या लोकांनी काय केलं की कोणीतरी येतं, बाई येते, ते सांगते ते राजू छाटे फलाना अमुक असं आहे, तो काय म्हणते साठे नावाचा आहे, अण्णाभाऊचा वंशज, ते असे इतकं घाण ट्रोल करायला ते एकमेकावर
की खरंच दुर्दैवी वाटते त्या गोष्टीचं. तर या गोष्टीचं दुर्दैव दोन समाज आता विशाल सांगितल्याप्रमाणे आजच नाही